नमस्कार. माझ्या चॅनलचं नाव आहे मसाला क्राफ्ट विथ सरला. बघा, मी आज डाळ उरलेली माझी रात्री वरणाची, मी त्याचे पराठे बनवते डाळ टाकून. हे बघा, मी थोडी कोथिंबीर घेतली, पालक घेतला आहे बारीक चिरून, लसूण घेतला आहे थोडासा ठेचून, हिरव्या मिरच्या घेतल्या आहे 4-5 कापून, एक कांदा घेतला आहे. हे बाजरी, नाचणी, ज्वारी असं मिक्स पीठ आहे. हे 1 वाटी घेतलं आहे. परत गव्हाचं टाकणार आहे, हे थोडं गव्हाचं टाकणार आहे. जेवढं गरजेप्रमाणे लागेल तेवढे, तुम्हाला जेवढं बनवायचं तेवढं. मी धनापूड टाकते 1 चम्मच, हळद टाकते, कलर मीठ अर्धा चम्मच, 2 चम्मच मी याचं पीठ मिरची पावडर टाकली, 1 चम्मच मी मीठ टाकते. हे बघा, डाळीमध्ये पण मीठ आहे, मीठ सांभाळून टाका. हे बघा असं. आणि आता मी सगळं मिक्स करून पीठ भिजवून घेते. पाणी नाही टाकणार आहे, डाळ टाकून पीठ भिजवणार आहे. पाणी टाकलं का ते जास्त होईल, कारण डाळ जास्त आहे. हे बघा, असं मिक्स करून असं डाळ टाकणार आहे. थोडी डाळ टाकून पीठ भिजवणार आहे. एवढी डाळ फेकून देणार म्हणून मग पराठे बनवते. छान लागतं ते पराठे. हे बघा, मी सर्व डाळ टाकून घेतली. हे बघा, मी आता गोळा करून घेते, पीठ भिजवून घेते. तुम्हाला पुढे दाखवते. हे बघा, मी पीठ भिजवून घेतलं असं. हे बघा, असं थोडं नंतर तेल टाकलं, ओवा टाकायचं विसरले, ती ओवा टाकलं. आता मी याचे पराठे करते. 5 मिनटं मी रेस्टवर ठेवते त्याला. हे बघा, थोडंसं रेस्ट करू देते, म्हणजे ते कांद्याचं पालकचं ते सगळं पाणी निघेल. सर्व डाळ टाकून दिली मी, सर्व डाळ टाकलं, पाणी नाही लागलं. वरण होतं ना डाळीचं, ते सर्व टाकून पीठ भिजवलं मी. आता 5 मिनटं रेस्टवर ठेवते मी. हे बघा पीठ. चला, आपण आता पराठे बनवूया. हे बघा, मी एवढा पीठ घेतलं, उंडा पेड्यासारखा. आता त्याला मी लाटून घेते. हे बघा, तुम्हाला जास्त लेअरवाले करायचं असं, म्हणजे असं जास्त हे व्हायला पाहिजे असं करायचं असेल, ते असं लाटून घ्यायचं आणि थोडंसं तेल लावायचं. तेल टाकून हे असं पीठ टाकायचं आणि परत तसंच करायचं. तेल लावायचं, पीठ टाकायचं आणि असं. हे बघा, असं करून आपण जसं पोळीचं हे करतो ना, तसं करायचं आणि लाटून घ्यायचं. आता मी लाटून घेते. तुम्हाला जी साईज पाहिजे त्या साईजचे तुम्ही करू शकता. खूप छान लागतात. तेवढी डाळ वाया गेली असती माझी, पण मग हे असं टाकलं ना, भाज्या असतील त्या तुम्ही टाकू शकता. कोबी असो, पालक असो, मेथी असो, सगळ्या भाज्या टाकून तुम्ही करू शकता. छान लागतात, मुलांना पण खूप आवडतं. मी खूप दिवसापासून व्हिडिओ टाकला नाही. आज मी रेसिपी बनवते, आज टाकते. आता माझे व्हिडिओ रेग्युलर येतील. बघा, आता मी लाटून झाले, तव्यावर टाकते. तवा गरम झाला. हे बघा, असं थोडंसं जाड ठेवायचं असं. हे बघा, आणि नंतर शेकून घेते मी. बघा, पराठा एक साईड शिजला, मी आता दुसरी साईड पलटी करते. हे बघा, किती छान खरपूस शिजल्यावर आता तेल टाकते मी. तुम्ही तेल तूप काही पण वापरू शकता, मी तेल टाकते. हे बघा, आणि असं थोडंसं दाबून शेकून घ्यायचं त्याला. हे बघा, असं गॅस थोडा फुल करते मी. असं आहे, दाबून त्याला शेकायचं, म्हणजे त्याला पूर्ण डाग पडतात, मग छान लागतात. मला कडक आवडतं, काहींना मऊ पण छान लागतात. हे बघा, इकडनं टाकते थोडं ते. हे बघा, नाचणी वगैरे सर्व आहे ना त्या मिक्स पिठामध्ये, त्याचा कलर बघा कसा आला आहे. हे बघा, पराठा शेकून झालं. हे बघा, आता मी दुसरे पराठे पण असेच बनवून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते. चला, हे बघा, झाले आपले पराठे. बघा, काही असे नरम लुसलुसीत, ज्याला नरम पाहिजे ते तसे असे खाऊ शकता. हे बघा, असे नरम एकदम. आणि मला तर कडक आवडता, म्हणून मी हा कडक केलेला आहे. बघा, असं कडक एकदम क्रिस्पी. हे बघा, मी आता वाढून घेते. बघा, झाले माझे पराठे. हे बघा, सॉस पराठे बघा किती छान दिसत आहे.
या खायला. आता थंडीच्या दिवसात खूप भाज्या येतात, त्यात टाकून टाकून बनवा. नवीन नवीन वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे पराठे बनवा, खा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन पण दाबा. धन्यवाद.